बातमी आहे नालेसफाई संदर्भातील। सध्या जून महिना सुरू झाला आहे आणि पावसाळ्याचे आगमनही झाले आहे। त्याचप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी महानगरपालिकातर्फे नालेसफाई आणि ओढेसफाई करण्यात येत आहे। तसेच पावसाळ्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकातर्फेही शहरातील विविध ठिकाणी नालेसफाई होत आहे। पावसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि गाळामुळे शहरात कुठेही पाणी तुंबू नये व लोकांच्या घरात पाणी शिरू नये, तसेच कुठेही रोग पसरू नये यासाठी ही नालेसफाई करण्यात येत आहे। पिंपरी चिंचवडमधील डिलक्स चौक, फुले नगर आणि पिंपरी गावात पालिकेतर्फे नालेसफाई करण्यात येत आहे, पण काही ठिकाणी अद्यापही पालिकेने नालेसफाई केली नाही व काही ठिकाणी नालेसफाई तर झाली आहे, परंतु त्यांचे काम अपूर्ण राहिले आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केली आहे। तसेच ओढा नाल्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांशी होणाऱ्या नालेसफाई संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। नमस्कार प्रेक्षकांनो, आता मी आहे पिंपरी चिंचवड येथील फुले नगरमध्ये। आपण पाहू शकता की पावसाळा आता काही दिवसांवरून ठेपला आहे आणि ठिकठिकाणी पालिकेतर्फे नालेसफाई करण्यात येत आहे। तर आपण आज फुले नगरमध्ये आलो आहोत। आपण इथल्या काही नागरिकांशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल की पालिकेतर्फे तर नालेसफाई चालू झाली आहे, ठिकठिकाणी नालेसफाई चालू, तुमच्या इथेही चालू आहे, तर काय सांगाल कशा पद्धतीने नालेसफाई चालू आहे? यावेळेस पालिकेच्या वतीने अधिकाऱ्यांना आम्ही ज्या काही गोष्टी सुचवल्या त्याप्रमाणे त्यांनी नालेसफाई केलेली आहे। आपण पाहू शकता की महात्मा फुले नगरमधील नाला त्यांनी व्यवस्थित साफ केलेला आहे। नाल्यातला गाळ बऱ्यापैकी त्यांनी काढलेला आहे आणि पाणी जाण्यासाठी योग्य व्यवस्था केलेली आहे। इथं पावसाळ्यात काय त्रास होतो तुम्हाला? समजा काही ठिकाणी नालेसफाई नीट झाली नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो? प्रामुख्याने असं झालेलं आहे की मागच्या वेळेस नालासफाई व्यवस्थित झालं नसल्याकारणाने इथे अतिवृष्टी झाल्यानंतर भरपूरसं पाणी, पावसाचं पाणी हे इथल्या नागरिकांच्या घरामध्ये गेलं होतं, परंतु यावेळेस त्यांनी व्यवस्थित नालेसफाई केली असं प्रामुख्याने निदर्शनास येत आहे। त्यामुळे यावेळेस काही अडचण होईल असं वाटत नाही, पण अतिवृष्टी झाली तर येथील नागरिकांना नक्कीच त्रास होतो। आणि तुम्ही तुमच्याकडून काय पालिकेला पाठपुरावा केला की काय ठिकाणी जर नालेसफाई नीट झाली नाही त्यासाठी काय पाठपुरावा केला आहे? आम्ही पालिकेला सुचवलेलं आहे की ही जी समोरची जी लाईन आहे ही लाईन टाकल्यामुळे हा जो रस्ता आहे समोरचा, हा नाला जो आहे हा अरुंद झालेला आहे। जर ही लाईन परत काढली तर इथून पाणी जाण्यासाठी, जास्त पाणी जाण्यासाठी सोयीस्कर होईल। नक्कीच आपण पाहू शकता की जर अतिवृष्टी झाली तर काही प्रमाणात पाणी इथे वस्तीमध्ये शिरतं, तर पालिकेने तात्काळ ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना काढावेत। जर आपण बघू शकता की जर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नालेसफाई झालेली आहे, पण काही ठिकाणी गाळ अजूनही साचला आहे, तर तो पालिकेने लवकरात लवकर पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर तो काढून टाकावा। तुमच्या इथं नालेसफाई झाली आहे का? हो, आमच्या इथं साफसफाई होत आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना फोन केला तर ते येतात, साफसफाई करून जातात। आता कुठे साफसफाई झाली काय सांगाल? आता आमच्यापर्यंत साफसफाई झालेली आहे, आता परत त्यांनी तिथून खरावळीपासून चालू केलेले साफसफाईचं। आणि इथं मच्छरचा वगैरे काय त्रास होतो का जेव्हा पण इथं गाळ साचतो किंवा कचरा साचतो तेव्हा? इथं गाळ वगैरे जास्त साचत नाही, जरी साचलं तरी ते मच्छर जरी झाले तरी आम्ही त्यांना फोन केला तर ते औषध फवारण्यासाठी येतात। म्हणजे पालिकेतर्फे जे नालेसफाई झाली त्याचे तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहोत।